निकी अरबाजला म्हणाली सेल्फिश। रितेश देशमुखने सूरजला दिला शेरचा टॅग। बिग बॉसच्या घरात सुरू झालं डेंजर रूम। तर उद्याच्या एपिसोड मध्ये बघायला मिळणार की महाराष्ट्र सदस्यांबद्दल काय विचार करतोय। बिग बॉस मराठी सीझन 5 आपल्या तिसऱ्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे आणि आज बिग बॉसच्या घरात रितेश देशमुख म्हणजे भाऊचा धक्का सुरू होता आणि ह्या एपिसोड मध्ये काय झालं तर जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये। रितेश देशमुखने सुरुवात केली होती आर्या, वैभव आणि निकी पासून। त्यानंतर त्याने घेतली अरबाजची सुद्धा शाळा आणि म्हणाला की अरबाजने स्वतःचा विचार करून गेम खेळला आणि तो कॅप्टन सुद्धा झाला। त्यावर निकी अरबाजला म्हणाली की तो सेल्फिश आहे कदाचित, म्हणूनच त्याने आमच्यापेक्षा जास्त गेमला महत्त्व दिलं आणि तो कॅप्टन झाला। दुसरीकडे रितेश देशमुखने सूरजची खूप जास्त तारीफ केली, त्याचं कौतुक केलं आणि त्याला म्हणाला सुवर झुंड में आते हैं लेकिन शेर अकेला आता है आणि या सगळ्यांवर टाळ्या पडल्या। सूरजचा गेम त्याला खूप आवडला आणि त्याने सूरजला हे सुद्धा सांगितलं की तू आठवडा गाजवला आहेस। त्यानंतर पॅडी, अंकिता आणि धनंजयला सुद्धा वॉर्निंग दिली, ताकीद दिली की तुम्ही सूरजला गेम नक्की समजवा, पण त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही गेम खेळू नका, कारण असंच काहीसं दिसण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात एक डेंजर रूम सुद्धा सुरू झाली आहे। डेंजर रूम मध्ये सध्या पोहोचले आहेत बिग बॉसच्या घरातले या आठवड्यातले नॉमिनेटेड सदस्य, जे आहेत अभिजित, योगिता, निखिल आणि सूरज। आता बघणं महत्वाचं असणार आहे की या चौघांमधून या वेळेस कोण नॉमिनेट होत आहे। तर तिथेच उद्याच्या एपिसोडचा सुद्धा नवीन प्रोमो बघायला मिळाला आणि त्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की बिग बॉसच्या घरातील या सदस्यांना कळणार आहे की नेमकं महाराष्ट्र त्यांच्याबद्दल काय म्हणत आहे। बिग बॉस म्हणजेच रितेश देशमुख काही कॉमेंट्स आहेत ते वाचून दाखवणार आहेत, ते प्रेक्षकांचं म्हणणं सदस्यांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्यानंतर बघायला मिळणार आहे घरच्यांची रिॲक्शन काय असणार आहे। सध्या तरी हा प्रोमो खूपच जास्त धमाकेदार दिसत आहे। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच उद्याच्या एपिसोड साठी तुम्ही किती एक्साइटेड आहात कमेंट करून नक्की कळवा। बिग बॉस अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।